हरिओम, नमस्कार. चिन्मय विजय यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अशा एका चांगल्या वैचारिक विषयावर बोलणार आहोत. मंदिरं खुली करणं, ऐतिहासिक आणि वैचारिक फरक. स्वातंत्र्याच्या आधीच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान, भीमराव रामजी आंबेडकर स्पृश्यतेविरुद्ध आणि सामाजिक समतेसाठी संघर्ष केला. मंदिर प्रवेश हा त्यातला एक संघर्षाचा एक भाग होता. मार्चच्या 14 सत्याग्रह 1927 साली झाला आणि 1930 साली काळाराम मंदिरामध्ये सर्वांसाठी म्हणजे दलितांसाठी सुद्धा प्रवेश सुरू करण्यात याचा त्यांनी सत्याग्रह केला. उद्देश होता की दलितांना सुद्धा मंदिरामध्ये समान अधिकार मिळवून द्यावा, प्रवेशासाठी, मंदिर दर्शनासाठी. विनायक दामोदर सावरकर यांनी रत्नागिरीतील सामाजिक चळवळीविषयी आपण याचा विचार करूया. सुधारणा चळवळीत जातीभेद निर्मूलनावर भर दिला गेला. 1931 साली पतित पावन मंदिर सर्व हिंदूंसाठी खुलं करण्यात आलं. हे मंदिर स्थापनेपासून सर्व जाती धर्माच्या हिंदूंना प्रवेश मिळवून देणारे मंदिर म्हणून ओळखलं जात होतं. महत्त्वाचा फरक बघा, आंबेडकरांनी हक्कासाठी संघर्ष आणि आंदोलनं केली. सावरकरांनी सर्व हिंदूंना मंदिर खुलं करण्यासाठी उभारण्याच्या उपक्रमाला चालना दिली. दोघांचे उद्दिष्ट सामाजिक विषमता कमी करणे हाच होता. मात्र त्यांच्या कार्यपद्धती थोडी वेगवेगळी होती. नाशिकशी संबंधित असल्यामुळे काळाराम मंदिर सत्याग्रहाचा इतिहास विशेष महत्त्वाचा काळ होतो. तो भारतीय सामाजिक न्यायाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. असेच चांगले माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी चिन्मय विजय चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा. मंदिरं सर्वांसाठी खुली झाली आणि हरे कृष्ण. हा व्हिडिओ सर्वांसाठी शेअर करायला मात्र विसरू नका. हरिओम.